नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार येतं. 2025च्या खरीप पीक विम्याच्या संदर्भात काही अपडेट देखील आहेत मित्रांनो. आणि 2024चा जो थकीत पीक विमा होता त्याबद्दल मित्रांनो काही अपडेट येतं. आज दिनांक 24 मार्च 2026 रोजी मित्रांनो संसदेत देखील आपल्या राज्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत पीक विम्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले आणि त्याला स्वतः कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी उत्तर दिलेलं आहे. तत्पूर्वी मित्रांनो शिवराज सिंह चौहान नेमकं काय म्हणलेत हे तुम्ही बघून घ्या एकदा. सांसद सुप्रिया जी ने यह सही कहा, वो सजग सांसद हैं कि पिछले दिनों महाराष्ट्र की धरा पर प्राकृतिक आपदा के कारण व्यापक नुकसान किसानों की फसलों को हुआ है, लेकिन मुझे ये बताते हुए प्रसन्नता है कि राज्य सरकार ने तत्परतापूर्वक कार्रवाई की और 5 दिन के अंदर फार्मर आईडी का उपयोग करके 14,000 करोड़ रुपया किसानों के खाते में डाला है। एक, राज्य सरकार SDRF की योजना के अंतर्गत नुकसान की भरपाई करती है। दूसरे, मैं आपके माध्यम से हमारी किसान हितैषी सांसद को ये बताना चाहता हूँ कि प्रधानमंत्री फसल बीमा योजना के अंतर्गत भी उन किसानों की पूरी मदद नियमानुसार करने में हम कोई कसर नहीं छोड़. तर मित्रांनो आपण कृषी मंत्री यांची भूमिका बघितली असेल. यानंतर आपण काही महत्त्वाचे प्रश्न पीक विम्यासंदर्भात बघणार येतं. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न मित्रांनो की पीक विमा नेमकी सध्या स्थिती काय आहे. तर आपल्याला माहिती आहे 19 तारखेपासून पीक विमा हा पोर्टलवर दिसायला सुरुवात झाली आणि 19 तारखेपासून पीक विमा हा पोर्टलवर दिसतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं हा पीक विमा सगळीकडे दिसत नाही आहे आणि हा पीक विमा वाटप व्हायला देखील सुरुवात झालेली नाही. फक्त हा पोर्टलवर दिसतोय आणि ठराविक जिल्ह्यात दिसतोय. सगळीकडे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही आहे, तर त्यामुळे याला थोडासा वेळ लागणार आहे. हळूहळू 8 ते 15 दिवसात हा पीक विमा सगळीकडे दिसायला सुरुवात होणार आहे. यानंतर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न की आम्हाला शेतकरी सांगतात आम्हाला 0-0 दिसतंय किंवा कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवतंय किंवा रक्कम दाखवतंय किंवा काहीच दाखवत नाही. तर मित्रांनो आपल्याला जर 0-0 दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पीक विमा हा भेटण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण की तिथे 0-0 दाखवते. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर आपल्याला कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पीक विमा भेटणार आहे, पण आपले कॅल्क्युलेशन बाकी येतं. त्यामुळे पीक विमा आपल्याला भेटणार आहे, पण त्याला थोडासा वेळ लागू शकतो. सो ते कॅल्क्युलेशन मी जसं तुम्हाला आधी सांगितलं तसे पूर्ण होणार येतं आणि नंतर पीक विमा तुम्हाला पोर्टलवर तुम्ही बघू शकता. यानंतर मित्रांनो जर आपल्याला रक्कम दाखवत असेल तर आपल्याला जी रक्कम दाखवते ती रक्कम आपल्याला पीक विम्याची मंजूर झालेली आणि तेवढीच रक्कम आपल्याला भेटणार आहे. आपल्याला माहिती आहे एका महसूल मंडळात एका शेतकऱ्याला जो पीक विमा भेटणार आहे तो सर्व शेतकऱ्यांना तोच पीक विमा भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो रक्कम सगळ्यांना सारखी भेटणार आहे. यानंतर मित्रांनो नेमका पीक विमा किती भेटू शकतो. मित्रांनो हा विषय थोडा खूप मोठा विषय असल्यासारखा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 17,500 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा आम्ही शेतकऱ्यांना देऊ होतं. पण यामध्ये हा एक जुमला होता मित्रांनो. त्यावेळेस मुख्यमंत्र्यावर खूप प्रेशर होतं. राज्यात एवढी मोठी अतिवृष्टी झालेली होती आणि कुठेतरी शेतकऱ्यांना त्यावेळेस वेळ मारून नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हे ज्या वेळेस शेतकऱ्यांना पीक विम्याची सगळ्यात जास्त गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतात एवढं पाणी होतं की अक्षरशः जमिनी वाहून गेल्या, तरी पण निष्काळजीपणाचा कळस झाल्यासारखं मित्रांनो स्वतः मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाहीत. आणि पीक विम्याची रक्कम देखील मित्रांनो मी खात्रीपूर्वक आणि अभ्यास करून सांगतो यावर्षी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कमीच भेटणार आहे. सो मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की आता ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडून नेमका खात्यात पीक विमा कधी येणार. तर जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की पीक विमा हा सध्या पोर्टलवर दिसतोय, तो सगळीकडे हळूहळू दिसायला सुरुवात होईल 15 दिवसात आणि त्यानंतर मित्रांनो त्याला परत 15 ते 1 महिन्याचा टाईम लागतो हा रक्कम पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यासाठी. सो मित्रांनो अजून कितीही जरी गडबड केली किंवा कितीही जरी काय केलं तर कंप्लीट 1 महिना लागणार आहे मित्रांनो हा पीक विमा आपल्या खात्यावर येण्यासाठी. बाकी तुम्हाला मी असे काही व्हिडिओ बघितले किंवा अशा बातम्या बघितल्या की 24,000 रुपये प्रति एकरी पीक विमा, या सगळ्या निरर्थक बातम्या आहेत मित्रांनो. आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा, त्यामुळे आपण खरीच माहिती देणार इथं. सो मित्रांनो पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहीत असेल की मी तुम्हाला सांगितलं खरीप 2025 संदर्भात काय अपडेट येतं. तर मित्रांनो पीक विमा आता हळूहळू वाटप व्हायला देखील सुरुवात होणार आहे जिथे दाखवते तिथं. आणि मित्रांनो 2024चा जो पीक विमा आहे, जो थकीत पीक विमा होता 2024चा, तो 2024चा थकीत पीक विमा देखील मित्रांनो वाटपास सुरुवात झालेली. ज्या शेतकऱ्यांना 2024मध्ये पीक विमा भेटलेला नव्हता किंवा अर्धवट पीक विमा भेटलेला होता त्यांना देखील मित्रांनो हा पीक विमा भेटणार आहे. आणि 2020चा देखील मित्रांनो पीक विमा हा वाटप करण्यास सुरुवात झालेली. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला हेच काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते. यामध्ये मित्रांनो कुठेतरी आपलं राज्य सरकार सर्वस्वी या गोष्टीला जबाबदार आहे आणि राज्य सरकारला
शेतकऱ्याला पीक विमा देण्याची इच्छा नाही हे आपल्याला वेळोवेळी कळते. सो हे काही महत्त्वाचे अपडेट होते मित्रांनो. आपण बेंबीच्या डेटापासून फक्त यासाठी प्रयत्न करतो आहे की शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, कारण की मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत ही खरी माहिती पोहोचत असते आणि कुठेतरी राज्य सरकारपर्यंत ही माहिती पोहोचत असते. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.